नमस्कार पालघरकर, मी पालघरचा रस्ता बोलतोय. ओळखलं ना मला? हो, मी तोच ज्याची प्रत्येक पावसाळ्यामध्ये अक्षरशः चाळण होते. माझ्या शरीराला भोकं पडल्यासारखं माझं रूप असतं. याही पावसाळ्यामध्ये काही वेगळी अवस्था नाही आहे माझी. 1998 पासून पालघर नगरपरिषद अस्तित्वात आहे. त्यातल्या त्यात तेव्हाची माझी अवस्था जरा बरी होती, पण आज अवस्था बिकट होऊन बसली आहे. आपली वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहे की अधोगतीच्या, हे काही कळायला मार्ग नाही. ते मनसेवाले माझ्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करतात, पण या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला कोणी खड्ड्यात पडून मेला काय की जगला काय, कुठे फरक पडतो? पण याला जबाबदार जितके हे प्रशासन आहे ना, तितकेच जबाबदार तुम्ही देखील आहात. हो, का काय विचारताय? काही बोटावर मोजणे इतके समाजसेवक, पालघरकर, पत्रकार सोडले आणि मनसेवाले सोडले तर कोणी चकार शब्द काढायला तयार होत नाही. तुमच्या सहनशक्तीला परिसीमाच राहिलेली नाही, हे बघून मात्र अजब वाटतं. तुम्ही म्हणाल आमच्या हातात कुठं काय आहे? खरं तर तुमच्या हातामध्येच सर्व काही आहे. का प्रश्न विचारत नाही हो तुम्ही? निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला प्रश्न विचारा, चुकीच्या गोष्टींना विरोध करा, रस्त्यावर उतरा. ते जमत नसेल तर समाज माध्यमांवरती व्यक्त व्हा. शेवटी तुम्हीच पालघर शहराचे सर्वेसर्वा आहात. कोणीही तुम्हाला गृहीत धरता कामा नये. सर्वात मोठा अधिकार तुमचा आहे, मतदानाचा. तो तरी आता नीट माझा विचार करून वापरा, की माझी ही खड्डे पडलेली अवस्थाच तुम्हाला आवडायला लागली आहे. तुमचा पालघरचा रस्ता.